सगळ्यांचे अभिज आर्ट मध्ये खूप खूप स्वागत. आज आपण रंगचक्राची माहिती घेणार आहोत. कलर व्हील संपूर्ण चित्रकला या रंगांवरच अवलंबून आहे. मूळ रंग 3 आहेत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. पिवळा, येलो, रेड आणि ब्लू. तर आता येलो आणि रेडच्या मदतीने तयार झाला तो ऑरेंज सेकंडरी कलर. रेड आणि ब्लूच्या मिश्रणाने तयार झाला व्हायलेट आणि ब्लू आणि येलो याच्या मिश्रणाने तयार झाला तो ग्रीन. आता रंगचक्रावरील एकमेकासमोरील रंग हे विरोधी रंग असतात, अपोजिट कलर. आता रेडच्या समोर आहे ग्रीन, म्हणजे हे दोन विरोधी रंग आहेत. त्याच्यानंतर ब्लूच्या समोर आहे ऑरेंज, म्हणजे हे दोन एकमेकाचे विरुद्ध रंग आहेत. आणि व्हायलेट आणि येलो हे दोन एकमेकाचे विरुद्ध रंग आहेत. आता याने दोघांच्या मिश्रणाने तयार होणारे रंग आपण बघूया. येलो आणि ऑरेंज या दोन रंगाच्या मिश्रणाने तयार झाला तो येलो ऑरेंज हा मधला कलर. त्याच्यानंतर रेड आणि ऑरेंज या दोन रंगांच्या मिश्रणाने तयार झाला तो रेड ऑरेंज. त्याच्यानंतर रेड आणि व्हायलेट या दोन रंगांच्या मिश्रणाने तयार झाला तो रेड व्हायलेट. व्हायलेट आणि ब्लू या दोन रंगाच्या मिश्रणाने तयार झाला तो ब्लू व्हायलेट. आणि ब्लू आणि ग्रीन या दोन रंगांच्या मिश्रणाने तयार झाला तो ब्लू ग्रीन. आणि ग्रीन आणि येलो यांच्या मिश्रणाने तयार झाला तो ग्रीन येलो. आता या रंगचक्रावरील एकमेकांच्या बाजूला असलेले रंग हे मित्र रंग असतात, फ्रेंडली कलर्स. म्हणजे जर व्हायलेट मध्ये घेतला तर ग्रीन येलो आणि येलो ऑरेंज हे तीन एकमेकांचे मित्र रंग झालेले आहेत. आलं लक्षात? हे पक्क लक्षात ठेवा. आता रेड समजा घेतला तर रेड ऑरेंज आणि रेड व्हायलेट हे तीन एकमेकाचे मित्र रंग झाले. असं प्रत्येक रंगाच्या बाबतीत होतं. तर जरूर एकदा प्रयत्न करून बघा काही रंगचक्र काढण्याचा आणि स्वतः रंग मिक्स करून ते तुम्ही रंगचक्र काढून त्याच्यावर देण्याचा प्रयत्न करा. बघत राहा अभिज आर्ट. थँक्यू.